कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने निधी आपके निकट 2.0 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। खेडमधील लोटे MIDC परिसरातील हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीमध्ये सदर कार्यक्रम पार पडलाय। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध योजनांबाबतची माहिती देतानाच सदर EPFO आपके साथ तर्फे राबवला जाणारा निधी आपके निकट 2.0 या कार्यक्रमाला आज वर्ष पूर्ण झाला असल्याची माहिती देखील दिली। यावेळी EPFO PF संबंधित विविध योजनांची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आले। कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर निधी आपके निकट हा कार्यक्रम प्रत्येक महिन्यामध्ये 5 जिल्ह्यांच्या मध्ये ऑर्गनाइज करत आहे। ही मुख्यत्वे संघटित क्षेत्रातील जे सर्व कर्मचारी आहेत तर त्यांना 3 पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून देतात। त्याच्यामध्ये पहिली आहे तर ती प्रॉव्हिडंट फंड स्कीम। यामध्ये सभासदांना त्याच्या पगारातून जी कपात केलेली रक्कम आहे तर ती कार्यालयाकडे प्राप्त होते आणि सभासद त्याच्या राजीनाम्यानंतर किंवा सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्या सभासदाला व्याजासहित सर्व रक्कम परत केली जाते। कर्मचारी भविष्य निधी संघटन जेवढे काही सेव्हिंग डिपॉझिट्स आहेत तर त्याच्यापेक्षा सर्वात जास्त व्याजदरानं त्याला जी रक्कम आहे तर ती प्राप्त करून देते। दुसरी महत्त्वाची स्कीम आहे तर ती पेन्शन स्कीम। एखाद्या सभासदाची 10 वर्षाची सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वयाच्या 50 वर्षानंतर किंवा 58 वर्षानंतर त्याला पेन्शनचा लाभ उपलब्ध करून दिला जातो। सभासद पेन्शनच्या सोबतच विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन, मुलांची पेन्शन, अशा डिसेबल पेन्शन अशा पद्धतीच्या विविध पेन्शनचा लाभ सभासदांना या पेन्शनच्या स्कीममधून उपलब्ध करून दिला जातो। तिसरी महत्त्वाची स्कीम आहे तर ती EDLI स्कीम। या स्कीमच्या अंतर्गत एखाद्या सभासदाचा सेवामध्ये असताना जर अकस्मात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना कमीत कमी 2.5 लाख रुपये व मॅक्झिमम 7 लाख रुपये इतका विम्याचा लाभ उपलब्ध करून दिला जातो। या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की सभासदाचा 1 रुपये अंशदान न घेता संस्थेच्या मार्फत अंशदान घेऊन या विम्याचे लाभ सर्व सभासदांना उपलब्ध करून दिला जातो। या प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या दूरच्या अंतरावरती असलेले सर्व सभासद आहेत तर त्या सर्व सभासदांना त्यांच्या ठिकाणी पोहोचून किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत तर त्या सोडवणूक केली जाते। 2012 पर्यंत जे कार्यालयाचं काम होतं तर ते ऑफलाईन माध्यमातून होत होतं, पण त्याच्यानंतर आता कार्यालय E-ऑफिसच्या सोबतच M-ऑफिसच्या माध्यमातून सुद्धा सर्व सभासदांना सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। कोणताही सभासद भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसून आपल्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतो। अगदी घरात बसून सुद्धा तो क्लेम फॉर्म जे आहे तर ते कार्यालयाकडे पाठवू शकतो आणि क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर हा त्याला ज्यावेळी पैशांची आवश्यकता आहे तर त्यावेळी ती त्वरित उपलब्ध करून देते। यासाठी कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्री वीरेंद्र कुमार सर यांचा नेहमीच मोलाचा सहभाग आहे आणि त्यांचे योगदान सुद्धा आहे की त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे कार्यक्रम सर्व जिल्ह्यांच्या मध्ये व्यवस्थितरित्या पार पडले जातात आणि सभासदांना सेवा सुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात। थँक्यू। नमस्कार, मी शरद जाधव, चीफ मॅनेजर घरडा केमिकल्स लिमिटेड MIDC लोटे परचुरा। आज हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये जो निधी आपके निकट कार्यक्रम आयोजित केलेला होता तो घरडामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला होता। या कार्यक्रमामुळे जे आपले सभासद आहेत त्यांना बराच याचा फायदा झालेला आहे, कारण प्रत्येक कॉन्ट्रॅक्टचा कामगार असेल किंवा कंपनीचा कर्मचारी असेल त्याला PF ऑफिससाठी त्याला कुठलीही अडचण असेल, मग ते PFचा विड्रॉल असेल किंवा PFची पेन्शन असेल किंवा इतर जे PFच्या स्कीमच्या अंडरमध्ये जे काही ॲडव्हान्सेस वगैरे असतील, मग ते मुलीच्या लग्नासाठी ॲडव्हान्स असेल किंवा मेडिकल ॲडव्हान्स असेल, या पद्धतीचे जे काही अडचणी आहेत त्याविषयी त्यांना तिथे जाणे म्हणजे PF ऑफिसमध्ये जाणं खूप म्हणजे कठीण होतं, लांब होतं। परंतु ह्या विविध जे काही उपक्रम राबवले जातात PFचे त्याच्याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे आणि त्याला लागणारे जे काही कागदपत्र आहे किंवा त्याची जी प्रोसिजर आहे
ते त्याबद्दल निधी आपके निकट या कार्यक्रमामध्ये एकदम विस्तारितपणे किंवा डिस्क्रिप्टिव्हपणे सांगितलं जातं आणि त्याचा सर्व कर्मचाऱ्यांना खूप लाभ होतो. आणि त्याबद्दल मी श्री वीरेंद्र कुमार साहेबांचे हा जो त्यांनी जो उपक्रम त्यांच्या अंडर येणाऱ्या 5 जिल्ह्यांमध्ये जो ते राबवतात तो खूप सराहनीय किंवा प्रशंसायुक्त असा उपक्रम आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि सगळ्या ऑर्गनायझेशनच्या वतीने लोटे परशुराम इंडस्ट्रीजच्या वतीने मी त्यांचं खरोखर आभार मानतो. धन्यवाद.